महिलांच्या आशीर्वादाने राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तोट्यात असलेली एसटी महिलांमुळे फायद्यात राहिली. फडणवीसांची माहिती. मित्रपक्षांना निवडून आणणं भाजपची जबाबदारी. धनुष्यबाण घड्याळ चिन्ह असेल तिथे भाजप पूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणेल. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळतील. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. तर महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याचीही तटकरेंची माहिती. अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातल्या किमान 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा भाजप नेत्यांचा आग्रह. जागा वाटपाच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या नेत्यांनी अमित शहांना तसा प्रस्ताव दिल्याची माहिती. महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही. प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती. सध्या जागा वाटपामध्ये ज्या पक्षाचा आमदार त्यालाच पुन्हा संधी मिळावी हीच भावना. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. शरद पवारांनी स्वतः मुलीला केंद्रात मंत्री केलं नव्हतं. मात्र लोकसभेला जे उमेदवार पराभूत झाले होते त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री केलं होतं. खासदार अमोल कोल्हेंचे नाव न घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद द्या अशी मागणी अजित पवारांनी केल्याची एका इंग्रजी वृत्तपत्राची माहिती. जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्रीपदासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची माहिती. असा प्रस्ताव कुणीही मांडणार नाही. बिहार पॅटर्नवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर याला मुख्यमंत्री करा त्याला मुख्यमंत्री करा असं कोणी म्हणू शकत नाही. भुजबळांचं वक्तव्य. योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी काँग्रेसचं सर्वेक्षण. काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवर विधानसभानिहाय सर्वेक्षण. दोन्ही सर्वेक्षणाचा अहवाल तपासून काँग्रेस उमेदवार देणार. नितीन राऊत यांची माहिती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक गणेशोत्सवानंतर होईल. 20 ते 22 दिवसात जागा वाटप ठरेल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती. वंचित आणि गरिबांना न्याय देण्याची हीच योग्य वेळ. गोरगरिबांच्या बाजूने आवाज उठवायला प्रकाश आंबेडकर पाहिजेत. मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा ठराव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.